मॅडम मॅडम मी अंदर येऊ का जी? कुठे गेलते व एवढा टाइम का झाला तुले? अजी मॅडम का सांगू तुम्हाला, मला माहिती ते लाडके बहिणी योजनेचे पैसेच ना आले तर मला नाही का मोठं हिंडा लागलं जी. का सांगू ते मोठ्यानं डोकं काय माय मोठं हिंडा लागलं. आधार कार्ड अपडेट करायला जावं लागलं तिच्या संग आणखीन लगेच काम केली जी. आता का सांगू तुम्हाला, तसे डोसं खाऊन टाकलाय मावाला. पण आता काय करायचं, आता करावं लागन म्हणून टाइम दिला मॅडम. मग मग आले का त्या मायचे पैसे का नाही आले? हा माय माय बी पैसे ना आले व मोठाचे तर मलाही मोठे हिंडा लागते माय. एवढ्या दिवसापासून मी बी मोठाचे येते त्या नेट कॅफेच्या नाही का चक्करा मारता, पण माई पैसे यायचेच आहे गे. हट माय. अजी पण तुम्ही सरकारी ड्युटीवर आहा ना मॅडम, तुम्हाला कुठचे पैसे भेटन? हा कुठचे पैसे भेटन? तुम्ही आता सरकारी ड्युटीवर आहे, तुम्हाला पैसे भेटत असेल ना सरकारकडून. तर मग हे कायचे पैसे भेटणार आहे? जे जे सरकारी नोकरीवर आहे त्यांना पैसे नाही भेटताय, तुम्ही फालतू चक्रा मारता. अगे माय मी भुललो होतो गे. काय सांगू आता, जाऊ दे. मला काय माहित व, मी म्हणलं आता बायाला भेटते तर मलाही भेटत असन. मला माहिती तर मला नवऱ्याने सांगितलं होतं बाई, पण नाही का मी भुलून गेलो असन. जाऊ दे बस. आपण आज धडा शिकून नाही काढला. ठीक आहे चला. हो ना, मी तरी म्हणतो माय तुम्हाला कायचे पैसे भेटेन बापा, सरकारी नोकरी आहे, तुम्हाला एवढा पगार येते तरी तुम्ही पैशासाठी मरमर करता का जी? जाऊ द्या ठीक आहे. अहो तर मला माहित नाही होतं ना व. जाऊ दे. तो त्या घरापाच्या रोहित्यानं आला का व? कुठे गेला तो बकऱ्या? अजी मॅडम त्याच्या नाही का आजीने त्याला बकऱ्याने आले सांगितल्या, तर तो येत नाही म्हणे आज. त्याले नाही का बकऱ्या चारायला लावत जा त्या भाड्याले, तर तसंही शिकून काय त्याचा अर्थ आहे नाही, तो शिकू शकतही नाही. त्याच्या मायले सांगते बरं उद्या माझ्यासोबत भेटाले. मी सांगतो त्याच्या मायले कसं राहते तर बकऱ्याकडे धाडणं त्याले.